अनेक जण विचारायला लागलेत की आता गुंतवणुका वाढवायला हवेत का म्युच्युअल फंडामध्ये. 100% युद्धविराम झालेला आहे अमेरिकेमध्ये आणि इराणमध्ये. म्हणजे किमान आता नोव्हेंबरपर्यंत तरी अमेरिका शांत राहील, म्हणजे मिस्टर डोनाल्ड ट्रम्प काही फार गोष्टी करणार नाहीत असं दिसतंय. हा एक पहिली पॉझिटिव्ह न्यूज आहे मार्केट करता. दुसरी सगळ्यात महत्त्वाची आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने क्रूड ऑइल. जसं मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की क्रूड ऑइलचे भाव हे आपल्या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्था पाहिली तर एक $70 ते $75 हे आपल्याला सहन होणारे भाव आहेत. मग याच्यामुळे कंपन्यांची प्रॉफिटेबिलिटी परत जागेवर यायला सुरुवात होईल. हा एक सगळ्यात मोठा दिलासा आहे आपल्या मार्केटला. तिसरा पार्ट आहे की ज्याची आपण एल निनोची चिंता करतोय की त्याच्यामुळे पाऊस येणार नाही, स्प्रेडिंग होणार नाही, तर उशिरा का होईना पण जुलैमध्ये आता आपल्याला पावसाच्या बातम्या यायला लागल्या. मग हे 3 ट्रिगर जर पाहिले तेजीच्या दृष्टीने भारतीय शेअर बाजाराने एक पाऊल पुढे टाकायला आता काहीच हरकत नाही. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता AI की जी सगळ्या जगाला चिंता आहे ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा आता मागच्या आठवड्यामध्ये कोरियाच्या मार्केटला एक दिवस खालचं सर्किट लागलं, तैवानमध्ये मोठी विक्री झाली, अमेरिकेमध्ये मोठे चढउतार सुरू झाले. सो जे खूप वाढतं ना ते कुठंतरी परत खाली येतं. या निसर्ग नियमानुसार आता तिथे किती प्रॉफिट्स बुक करतायत विदेशी गुंतवणूकदार आणि तो पैसा भारतामध्ये कसा कसा येतोय याच्यावर आता आपले पुढची तेजीचे पावलं अशीच भरभर पुढच्या बाजूने पडणार की हळूहळू चालणार हे स्पष्ट होईल. त्यामुळे गुंतवणुकीमधले 4 भागातला पहिला भाग लमसम गुंतवणूक करायला आता प्लॅनिंग आपल्याला करावंच लागेल.